डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरं अधिवेशन दिनांक 29 जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कनेरी मठाच्या सहकार्याने उत्साहात पार पडलं. अधिवेशनाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक व डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातील सर्वात मोठी संघटना आहे. महाराष्ट्रासह देशभरातील 5,500 डिजिटल चॅनल, न्यूज, वेब पोर्टल, प्रिंट मीडियामधील संपादक, पत्रकार यांचा समावेश आहे. या मीडियाला केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळावी, तसेच डिजिटल मीडियाच्या संपादक पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला जात असतो. या संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन देशातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर या ठिकाणी झाले होते. तर दुसरे अधिवेशन कोल्हापुरातील सिद्धगिरी कनेरी मठ येथे 29 जानेवारी रोजी पार पडले. डिजिटल मीडिया अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील डिजिटल मीडियातील सुमारे 2,000हून अधिक संपादक पत्रकार यावेळी एकत्र आले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभाग व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यम या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठ पत्रकारिता विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर निशा मुडे पवार, सायबर कॉलेजचे डॉक्टर राजेंद्र पारिजात, सकाळ माध्यम समूहाचे समूह संपादक सम्राट फडणीस, दैनिक पुढारीचे डिजिटल एडिटर मोहसिन मुल्ला, सोलापूर विद्यापीठ जनसंवाद विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोलीकर आदी मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार 2024 वितरण करण्यात आले. यावेळी डिजिटल स्टार गौरव पुरस्कार यूथ आयकॉन यूट्यूबवर कृष्णराज महाडिक, पुणे डिजिटल क्षेत्रात दिशादर्शक कार्य करणारे संजय श्रीधर कांबळे, नागनाथ सुतार आदींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच माध्यम क्षेत्रातील डिजिटल मीडियाचे महत्त्व या संग्राह्य स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आलं. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक मुलाखत मराठी ख्यातनाम सिनेलेखक, निर्माता, दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी घेतली. मुलाखतीत अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय सामाजिक स्थितीवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी महाराष्ट्रातील संपादक, पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.